मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 शब्दांबद्दल बोलणार आहोत जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात। हे शब्द फक्त तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदलणार नाही, तर हे शब्द तुम्हाला एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करतील। शब्दांमध्ये खूप सामर्थ्य असते। तुम्ही दिवसभरात ज्या शब्दांचा वापर करता त्याचप्रमाणे तुमचे विचार, भावना आणि क्रिया तुमच्याकडून निर्माण होतात। जसे की समजा तुम्ही स्वतःला अपयशी समजत असाल तर हळूहळू तुमचे मन हे मान्य करेल आणि तुमची प्रोग्रामिंग अशा प्रकारे होईल की जेव्हा पण तुम्ही कोणतेही नवीन काम करायला सुरुवात कराल तेव्हा ते काम तुमच्या हातून चांगल्या प्रकारे होणार नाही। पण असे का होते माहितीये? जेव्हा तुम्ही कोणत्याही शब्दाचा सातत्याने वापर करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक न्यूरल पाथवे तयार होतो। हा न्यूरल पाथवे म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये एक फाईल असते जी सगळी माहिती स्टोअर करते आणि जर या न्यूरल पाथवेमध्येच निगेटिव्हिटी भरली असेल आणि ती सुद्धा तुमच्या स्वतःबद्दल, तर ती तुमच्या प्रगतीमध्ये बाधा आणते। जसे की तुम्ही जर स्वतःला चांगल्या गोष्टींसाठी पात्र समजत नसाल तर मग तुम्हाला कधीच तुमचा ड्रीम जॉब मिळणार नाही किंवा तुम्ही स्वतःसाठी कधीच चांगल्या गोष्टी घेणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आज मी तुम्हाला 5 शक्तिशाली शब्द सांगणार आहे ज्यांचा वापर तुम्ही आजपासूनच करायला सुरुवात करा। पहिला शब्द, मी करू शकतो किंवा मी करू शकते। जेव्हा तुम्ही या शब्दाचा सातत्याने प्रयोग करता तेव्हा तुम्ही मेंदूमध्ये असणाऱ्या मोटिवेशन सेंटरला ऍक्टिव्हेट करता आणि स्वतःला आत्मविश्वासाने भरून टाकता। त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला भीती वाटेल किंवा तुम्हाला चिंता सतावत असेल तेव्हा स्वतःला सांगा, मी करू शकतो, मला हे शक्य आहे। ह्याने तुमच्या अंतर्मनाला संदेश जातो की तुमच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, तुम्ही संकटांना घाबरत नाही। त्यामुळे सातत्याने या शब्दाचा वापर करा। ह्यामुळे तुमचा आयुष्याकडे आणि समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल। दुसरा शब्द आहे, मी स्वीकार करतो। हा शब्द आयुष्यात अचानक उद्भवलेल्या समस्यांना स्वीकारण्यासाठी कामी येईल। आयुष्यामध्ये तुमचे बाहेरच्या कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नसते, परिस्थिती तुमच्या हातात नसते। अशा स्थितीमध्ये तुम्हाला मी स्वीकार करतो असे म्हणणे तुमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करते। जेव्हा तुम्ही सातत्याने ह्या शब्दाचा वापर करायला लागता तेव्हा तुम्ही हळूहळू शांत व्हायला लागता आणि शांत झाल्यानंतर तुम्ही चांगला निर्णय घेऊ शकता, पुढचे नियोजन करू शकता। ह्या शब्दामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहून, नैराश्यामध्ये राहून आपला वेळ वाया घालवणार नाही। तिसरा शब्द आहे, मी सहमत आहे। हा शब्द तुम्हाला तुमचे नातेसंबंध टिकवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करेल। बऱ्याचदा नातेसंबंधांमध्ये दोघांची सहमती न झाल्यामुळे खटके उडतात, भांडणे होतात। अशा वेळी तुम्हाला ह्या शब्दाचा वापर करता आला पाहिजे। जेव्हा तुम्ही ह्या शब्दाचा वापर करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकाराला महत्त्व न देता तुमच्या जोडीदाराच्या मनाचा विचार करायला सुरुवात कराल। कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, ह्यापेक्षा आपले नाते टिकवण्यासाठी काय महत्त्वाचे आहे तुम्ही ह्याला जास्त महत्त्व द्याल। त्यामुळे जेव्हा कधी तुमच्या नात्यामध्ये मतभेद होतील, वादविवाद होतील तेव्हा या शब्दाचा वापर करून पुढील होणारा मोठा वाद टाळा। चौथा शब्द आहे, मी आनंदी आहे। तुमचा आनंद हा कोणत्याही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाही। आनंदी राहणे ही एक प्रकारे प्रत्येकाची चॉईस आहे। लोकांना वाटते जेव्हा आयुष्यात कोणती समस्या नसेल तेव्हा ते आनंदी होतील, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे। आयुष्यात समस्या तर असणारच आहे, तुम्हाला त्या सोडून पुढे चालत राहायचे आहे आणि समस्या असताना सुद्धा आनंदी कसे राहायचे हे शिकायचे आहे। त्यामुळे सातत्याने स्वतःला हे सांगत राहा की मी आनंदी आहे आणि तोपर्यंत हा शब्द स्वतःला बोलत राहा जोपर्यंत तुमच्या मेंदूमध्ये ह्या शब्दाचा न्यूरल पाथवे तयार होत नाही। पाचवा शब्द आहे, थँक यू। मी आभारी आहे, मी कृतज्ञ आहे। जेव्हा कधी तुम्ही दुःखी असाल, निराश असाल तेव्हा त्या सर्व गोष्टींचा आठव करा ज्या तुमच्याकडे आहेत। एक यादी बनवा आणि त्या सर्व गोष्टी लिहून काढा ज्या तुमच्याकडे आहे।
त्याच्याबद्दल देवाचे आभार माना. जसे की तुमचा परिवार, तुमची नोकरी, तुमचे सदृढ शरीर, तुमचे मित्र, तुमचे घर, 2 वेळी मिळणारे जेवण. जेव्हा तुम्ही हे सातत्याने करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये असे न्यूरल पाथवे तयार होतात जे हे दर्शवतात की आयुष्यात तुमच्याकडे किती छान छान गोष्टी आहेत. यामुळे तुमच्यातली नकारात्मकता कमी होते आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाते. मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की शब्दांमध्ये किती सामर्थ्य असते. तुम्ही जे बोलाल, जसा विचार कराल, तुम्ही तसेच बनाल. त्यामुळे तुम्ही ह्या 5 शब्दांचा सातत्याने आयुष्यात वापर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.